सर्कल 3.2. आता इथे लक्ष दे यश, थांबा. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, म्हणजे बघा ही दोन सर्कल एक्सटर्नली टच करतायत एकमेकांना, तर हा टचिंग पॉईंट जो आहे हा टचिंग पॉईंट कशावर असतो? इंटरसेक्टिंग पॉईंट असतो दोन सर्कलचा, बरोबर. अँड दिस टचिंग पॉईंट सेंटर ऑफ फर्स्ट सर्कल, सेंटर ऑफ सेकंड सर्कल lie in a straight line, or other words you can say that they are collinear. कोलिनियर म्हणजे काय सांग? एकाच लाईनमध्ये असतात. कळलं काय याचा अर्थ? हां, एक्सटर्नली टच करत असतील तर, आता एक्सटर्नली टच करत असतील तर सेंटरमध्ये जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ टू सर्कल्स, याची काय होणार सांग? ॲडिशन होणार. म्हणजे कसं होणार? XY प्लस YZ इज इक्वल्स टू XZ. आता ही सर्कल सपोज आपण इंटरनली टच केली. सपोज दिस सर्कल्स आर टचिंग इंटरनली टच करत असतील तर काय होईल बघा? या XZ आणि YX, बघा सेंटर ऑफ रेडियस ऑफ दिस बिगर सर्कल इज R1, सपोज रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल इज R2. मग या ठिकाणी काय करावं लागेल? दोघांची सबट्रॅक्शन, म्हणजे कसं होईल? R1 मायनस R2, बरोबर का? सबट्रॅक्शन होईल. 3.2 क्वेश्चन इज टू सर्कल्स having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. आता इंटरनली टच करत असतील तर दोघांच्या रेडियसचा काय घ्यायचा असतो? डिफरन्स. वी हॅव टू टेक डिफरन्स बिटवीन टू रेडियस. ओके, नाउ हियर व्हॉट इज गिवन? QR is given, that is 3.5. PR is given, that is 4.8. Okay, the two circles touch each other internally. Okay, and therefore by theorem of touching circles, P dash Q dash R, that means P Q R, these 3 points lie in a straight line, are collinear. Okay, and therefore this PQ is equals to PR minus QR. Very easy. R1 minus R2, PR minus QR. PR is 4.8, QR is 3.5, that is given. Okay, and therefore it is 1.3 centimeter. And which theorem we use? The distance between the center of circles touching internally is equal to the difference in their radii. कशामधला रेडियसचा डिफरन्स असतो. आता या ठिकाणी जर एक्सटर्नली टच करत असतील तर आपण काय लिहितो? सम ऑफ देअर रेडिया. बघा, एक्सटर्नली करत असतील तर सम आणि इंटरनली करत असतील तर काय लिहायचं? डिफरन्स. नाउ सी क्वेश्चन 2. टू सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 cm and 4.2 cm टच इच अदर एक्सटर्नली. आता इथे एक्सटर्नली टच होत आहे. जर एक्सटर्नली होत असतील तर काय होतं? डिफरन्स होतो का? नाही, तर ॲडिशन होते, बरोबर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. लेट द टू सर्कल्स हॅव्हिंग सेंटर्स P and R टच इच अदर एक्सटर्नली ॲट पॉईंट Q, बरोबर. PQ इज इक्वल्स टू 5.5 and QR इज इक्वल्स टू 4.2. ओके, the two circles touch each other externally, and therefore by theorem of touching circles, P dash Q dash R, that means PR is equals to PQ plus QR. PQ is 5.5, QR is 4.2. 5.5 plus 4.2, answer is 9.7 centimeter. The distance between the centers of the circles touching externally is equal to sum of their radii. Question number 3. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw figure of these circles touching each other externally and internally. तुम्हाला काढता येईल. पहिलं काय काढायचं? 4 cm रेडियसचं सर्कल काढायचं, बरोबर. काढता येईल. नंतर ही लाईन अशी काढायची. इथून एवढं डिस्टन्स किती घ्यायचं? या लाईनच्या पुढे 2.8. काय 2.8 घ्यायचं सांगा? कारण इथे तुम्हाला काय दिलं आहे बघा, दुसरं दिलं आहे 2.8. म्हणजे पहिलं काय करणार? फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ वन सर्कल ऑफ रेडियस 4 cm, देन एक्सटेंड दिस PQ, ओके, अप टू R, दॅट इज 2.8 cm. कुठून कुठेपर्यंत? Q आणि R. मग काय घ्यायचं? राऊंडरमध्ये RQ डिस्टन्स घ्यायचं आणि दुसरं सर्कल काढायचं, बरोबर. हे काय झालं? टचिंग एक्सटर्नली. आता इंटरनली काढताना काय करायचं? फक्त हे 2.8चं आतून काढायचं. म्हणजे कसं काढणार बघा. पहिलं काय काढणार तुम्ही? 4 cm एक सर्कल काढायचं, बरोबर. इथे ठेवून, ती वर ठेवून 4 cm काढायचं. त्यानंतर काय करणार बघा, हे सर्कल काढलं की PQ काढायचा पहिला आणि इथे Q पासून 2.8 डिस्टन्सवर R पॉईंट घ्यायचा
आणि मग आर क्यू डिस्टन्स घेऊन काय काढायचं, पुन्हा अजून एक सर्कल काढायचं. याला काय बोलायचं, टचिंग एक्सटर्नली. क्वेश्चन नंबर 4 इज इन द एडजॉइनिंग फिगर द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. इन द एडजॉइनिंग फिगर द सर्कल्स विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट आर. ओके. A line passing through R meets at the circles at A and B respectively. Prove that sec AP parallel to BQ. आता अतिशय सोपं आहे बघा. मी आधी पहिलं समजावून सांगतो कसं करायचं हे. इथे बघा जरा, AP इज इक्वल्स टू PR बिकॉज रेडिया ऑफ द सेम सर्कल. एवढं कळतं आहे. AP इज इक्वल्स टू PR रेडिया ऑफ द सेम सर्कल. आता मला सांगा AP इज इक्वल्स टू PR असेल तर ट्रँगल APR इज ॲन आयसोसेलस ट्रँगल, बरोबर. अँड व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलस ट्रँगल, बेस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दॅट मीन्स अँगल A इज इक्वल्स टू अँगल काय लिहिता येईल, R. मेजर अँगल A इज इक्वल्स टू मेजर अँगल R. एवढं समजलं. अँड रिमेंबर दिस टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली अँड देअरफॉर P डॅश R डॅश Q. दॅट मीन्स पॉईंट P R Q लाईज इन अ सेम लाईन. ओके. दॅट मीन्स PR प्लस RQ इज इक्वल्स टू PQ. हे तर कळतं आहे तुम्हाला. दॅट इज फ्रॉम बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. मग आता एवढं कळलं A इज इक्वल्स टू R. मग आता मला सांगा इथे बघा पुन्हा या सर्कलमध्ये RQ इज इक्वल्स टू QB बिकॉज रेडिया ऑफ द सेम सर्कल अगेन अँड देअरफॉर दिस ट्रँगल RQB इज ऑल्सो आयसोसेलस ट्रँगल अँड देअरफॉर दिस अँगल R इज इक्वल्स टू अँगल B, बरोबर. आता जरा लक्ष द्या, इकडेचा R हा म्हणजे ARP अँड QRB these two angles are congruent because they are vertically opposite angles. Is it right? मग आता A congruous to R congruous to this R and this R is congruous to B. म्हणजे याचा अर्थ काय लिहू शकतो आपण, अँगल A congruous to अँगल B, बरोबर. मग आता अँगल A congruous to अँगल B जर झाला तर मला सांगा A आणि B, AP आणि BQच्या संदर्भात ॲज कम्पेअर टू AP अँड BQ अँगल A अँड अँगल B आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट AP इज पॅरलल टू BQ. इथे समजून घ्या, लक्ष द्या पहिल्यांदा. बघा आता इथे R आहे, PRQ लाईन सेम लाईन. आता इथे बघा PA इज इक्वल्स टू PR. PA इज इक्वल्स टू PR बिकॉज रेडिया ऑफ द सेम सर्कल. एवढं कळतं आहे. मग आता ट्रँगल PAR इज आयसोसेलस ट्रँगल. म्हणजे हा अँगल जर X घेतला आपण, सपोज हा अँगल मी X घेतला तर हा इथला अँगल पण काय असणार आहे, X. कारण काय, कॉन्ग्रुएंट साईडच्या अपोजिट अँगल, बेस अँगल काय असतात आयसोसेलस ट्रँगलचे, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा X घेतला तर हा पण X होणार. एवढं कळलं. तसा हा ट्रँगल घेतला RQB, याच्यामध्ये बघा RQ इज कॉन्ग्रुएंट टू QB म्हणजे हा पण काय झाला, आयसोसेलस ट्रँगल झाला, बरोबर. हा अँगल मी Y घेतला त्याचा बेस अँगल तर हा पण काय असणार आहे, Yच असणार आहे, बरोबर आहे. पण इथे बघा व्हर्टिकली अपोजिट अँगल होतात X आणि Y, बरोबर. X आणि Y व्हर्टिकली अपोजिट आहेत ना, X इज इक्वल्स टू Y. मग आपण त्याच्यावरून काय लिहू शकतो, X इज इक्वल्स टू Y बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. एवढं कळलं. मग आता X इज इक्वल्स टू Y आहे तर मला सांगा हा X आणि हा Y पण काय असणार, सेम असणार. पण हा X आणि Y म्हणजे काय बघा, असे Z तयार झालं आहे. म्हणजे कोणते अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स अँड देअरफॉर AP QB. हां. आता बघा इथे वी हॅव टू प्रूव्ह दॅट ट्रँगल APR आय राईट APR अँड सिमिलर्स टू RQB अँड B. आता एकदम सोपं आहे बघा. APR सिमिलर्स टू RQB दाखवण्यासाठी APR बघा अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल काय येणार तर R. A कॉन्ग्रुएंट टू R बिकॉज ऑलरेडी प्रूव्ह X इज इक्वल्स टू Y, बरोबर. त्यानंतर अजून काय दाखवता येईल आपल्याला बघा, A झाला. आता P नाही येणार, R ला अँगल B बघा. दिस अँगल R कॉमन अँगल नाही, ते अँगल R कॉन्ग्रुएंट टू अँगल B. कॉमन अँगल कुठे, दोन ट्रँगलमध्ये कॉमन अँगल नाही. R कॉन्ग्रुएंट टू R म्हणजे कोणतं येणार, A. कोणते पण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवा. इफ टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट then these two triangles are similar by which test, AA टेस्ट ऑफ
similarity. Okay, that is very easy. Now third question is find RQB. here RQB find करायचं आहे. If PAR is 35, PAR कुठे बघा, PAR मीन्स X is 35, बघा हा X 35 आहे. तर मला सांगा हा X पण किती, Y पण किती असणार, हा this Y is also 35, this Y is 35 because X is equals to Y. मग आता मला सांगा RQB काढायचं आहे. हा ट्रायंगलच्या तीन अँगलची ॲडिशन किती असते, किती असते ॲडिशन, 180 बरोबर. म्हणजे काय लिहू शकतो आपण, 35 प्लस 35 प्लस दिस अँगल RQB इज इक्वल्स टू 180. मग RQB कसा काढणार, म्हणजे अँगल Q कसा काढणार, 180 मायनस 180 मायनस 35 प्लस 35 70 आणि 180 मायनस 7. हा क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन पूर्ण एक काम करतो मी, याचा आन्सर ना तुम्हाला हे करून देतो, म्हणजे तुम्ही नंतर लिहू शकाल. ठीक आहे, हां कॉपी करून देतो, कॉपी पेस्ट करून देतो. देन क्वेश्चन नंबर 5. इन द adjoining figure the circles with center A and B touch each other at E. E मध्ये टच करतात. आता इथे मला सांगा टचिंग एक्स्टर्नल असेल तर A डॅश E डॅश B आपण लिहू शकतो. म्हणजे AB इज इक्वल्स टू काय लिहू शकतो, AE प्लस EB लिहू शकतो, बरोबर आहे. हां कन्स्ट्रक्शन काय करायचं, ड्रॉ दिस F. हां ड्रॉ दिस F. आता इथे जरा लक्ष द्या, CDFA हा 90, हा 90, दिस इज 90, देअरफॉर दिस इज ऑल्सो 90. मग CDF हे काय होईल, रेक्टँगल, बरोबर. रेक्टँगल का बघा, ऑल 4 अँगल्स आर 90 डिग्री, देअरफॉर इट इज अ रेक्टँगल. मग मला सांगा CA इज इक्वल्स टू काय देऊ शकतो, DF. पण CA किती दिलाय बघूया आपण एक मिनिट. CA किती दिलाय बघा बुकमध्ये, CA इज गिवन that is 4. CA is 4. मग आता CA 4 आहे, मग DF पण किती असणार, 4, बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रेंट. त्यानंतर आपल्याला DB किती दिलाय, 6 दिलाय, हा DB 6 आहे, DF 4 आहे, तर FB किती येणार, 6 मायनस 4 दॅट इज 2, बरोबर. हे बघा हे कसं करायचं, पहिल्यांदा हे लिहिलं बघा, 6 इज इक्वल्स टू BF प्लस 4, म्हणजे BF किती येईल, BF किती येईल, 6 मायनस 4, इथे BF नको, 6 मायनस 4 म्हणजे किती येणार, 2 येणार, बरोबर. आणि हा FB 2 आला, बरोबर. आता AB कसा काढणार, तर AE किती आहे, 4 आहे, BE किती आहे, 6 आहे, 4 प्लस 6 किती येणार, 10 येणार. मग आता मला सांगा हा ट्रायंगल घेतला मी ABF, याच्यामध्ये बघा AB 10 आला, FB किती काढला तुम्ही आत्ता, 2 काढला. मग AF काढता येईल की नाही, कोणता थिरम यूज करणार, पायथागोरस, बरोबर. बाय पायथागोरस थिरम फाइंड आउट AF. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर बाय पायथागोरस थिरम. मग AB किती आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू AF स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. 10 स्क्वेअर इज 100, 100 मायनस 4 दॅट इज 96. 96 कसं बनलं आहे, 16 6 जा 96. मग 16चं स्क्वेअर रूट किती येतं, 4, आणि 6चं येत नाही म्हणून आहे तसं ठेवा. पण तुम्हाला माहिती आहे CD इक्वल्स टू AF बिकॉज अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. बघा इथे आहे का, CD इज इक्वल्स टू AF, CD इज इक्वल्स टू AF. आणि आपल्याला